राम राम रामकृष्ण हरी. तर आजचं हे आपलं जेवण बाहेर जे आपण उपक्रम चालू केलेला आहे शोच्या माध्यमातून, तर त्याचा स्वयंपाक होत आहे आणि त्या उपक्रमाला बऱ्याचशा लोकांचे आपल्याला हातभार लागत आहेत आणि मदत मिळते. तर आजचं हे जेवण जी मी बनवते ती शारवी मोरे या बाळाचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी दिलेलं आहे. तिचे वडील शैलेश मोरे, वैशाली मोरे. तर तुम्हालाही दोघांना खूप सारे आशीर्वाद आहेत. तुमच्या बाळाच्या वाढदिवसाला तुम्ही आम्हाला शोध वृद्धाश्रमात मदत केली. नेहमी आपण चपात्या वगैरे तर घेऊनच जातो बाहेर, पण आज म्हटलं पुऱ्यांचा बेत करावा, पुऱ्या घेऊन जाव्या बाहेर. वैशूताई खूप छान पुऱ्या लागते बघा. अशा पुऱ्या कशा फुगतात वैशू? खूप छान लागते बघा. पुऱ्या एवढ्या फुगतात की पुऱ्यांची गर्दी झाली माहितीये का कढईमध्ये. टोपल्यात गर्दी झाली पुऱ्यांची. छान मस्त. आणि जरा जाड अशा लागतेस ना म्हणून बरं आहे, कडक होणार नाहीत माहिती का, मऊच पाहिजे ना म्हणून. किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे, घाण काढले इकडची. आणि वैशाली गेली वरती जीव वाढायला. तर आज आपल्या घरातला पण स्वयंपाक आणि बाहेरचा पण स्वयंपाक होता आणि चालू आहे. अजून चुलीवर बाहेर काही ठेवलेलं आहे. तर आत्ता जरा वरती जाऊन येते कारण जेवायला वाढते वरती. तर आत्ताच आपण जेवण घेऊन आलोय आणि आज पालखीमुळे कोणी आलं नाही वाटतं इकडं, पण आपण जेवण घेऊन आलो इकडं. आणि माहिती नाही, पायनॅपल शिरा केलेला आहे आपण आजच्या जेवणामध्ये. पुरी आहे, भाजी, वरण, भात आहे. व्यवस्थित ना सांडल. दादा तुम्ही खाली बसायचं, तिथं बसा, मी देते तुम्हाला. देऊ का जेवण महाराज? बसणार आहे इकडे जेवायला? करा इथं जेवण, बसा, मी देते. खाली राहू द्या. मला पण देते दादा, 2च मिनिटं. बरं आहे का पाय? लागलं तर घ्या अजून. गाव कुठलं दादा? दौंडचे. देते 1च मिनिट दादा. घ्या, बसा जाऊ. लागलं तर घ्या. हो हो देते. पुऱ्या देऊ का? हा, कशात ठेवणार तुम्ही पुऱ्या? हाँ बस. हाँ, पूरी और क्या दूं दादा? बस. हाँ घ्या दादा. कोण आहे पेशंट दादा? 2.5 वर्षाची. कुठलं गाव? पाथर्डीचे. हो, पुरी अजून देऊ 2? बरं 5-6 देते. मऊ पुरे आहेत सगळे. बरे आहे का आता बाळ तुमचा? ब्रेनचं ऑपरेशन झालंय, होईल बरं. हा, काळजी करू नका. अजून बिस्किट देऊ बाळाला? बस. हा हा, काय देऊ? हा धर दादा. कोण आहे दादा दवाखान्यात? अजून देऊ का? बघ लागल्यावर घ्या. बस इथं. हा, लागल्यावर घे. थांब थांब. रस्ता बघून जावा आजी. हे घ्या आजी, सांडू नका, व्यवस्थित. हे घ्या दादा. कोण आहे पेशंट? मुलगा आहे. काय झाले? 1 मिनिट. गाव कुठलं? देऊ का शिरा? हा का? काय झाले मुलाला? कशाचं? किती वर्षाचं बाळ? बरं आहे का आता? किती दिवस झाला आलाय? कोण कोण आहे?
दोघही आहे का? थांबा, दोघही जेवा. हा, टाकू का थोडं वरण ह्याच्यावरती? बर, हे घ्या दादा. कुठून आला पालखीत? पालखी माऊली, काय देऊ अजून? टाकू? हा घ्या, बस. लागलं तर घ्या, अजून भरपूर जेवण आहे, सगळ्याला भेटेल. पेशंट कोण आहे? पेशंट दादा कोण आहे? भाऊ आहे. काय झाले दादा? हं. गाव कुठलं? पिंपरी मधले का? हा, 5-6 पोरे आहेत. घे. हा. कोण आहे दादा तुझं दवाखान्यात? कोण आहे वडील आहेत. गाव कुठलं? सोलापूर. बस का भात बघ. बस. किती देऊ पुऱ्या? देते हा ताई, देते. बस का वरण दादा? धरा 2 पुऱ्या आणि हे धरा. पैसे थोडासा शिरा टाक. हा. गाव कुठलं दादा? लातूर. कस काय आला इकडं? पण बघू ना रस्त्याने, लय अपघात वगैरे होते तर रस्त्याने बघून अपघात होतो. बसा बसा. आई दरवर्षी वारी करत होती. हा हा, एकच वर्ष झालं, त्यानंतर मी वारी. छान छान छान. आईच्या ह्याच्यामध्ये वारी तुम्ही करताय? मस्त. पांडुरंग पांडुरंग. हा, नाही देणार. तुम्ही दादा? करमळ्याचे. तुम्ही बी पालखी बरोबर आहे? कोण आहे हॉस्पिटल मध्ये? कोण आहे? मित्र आहे. काय झालंय? मित्राला जेवण द्यायचं? जास्त देते मग. हा, दोघं जेवा. या. रामकृष्ण हरी. कोण आहे दवाखान्यामध्ये? ताई आहे. काय झालंय? निमोनिया. बरं आहे का आता? गाव कुठलं? अमरावती जिल्हा. रामकृष्ण हरी. काय करू आता? जेवण संपलं, वाईट पण वाटतंय खूप. सगळ्यांनी जेवली ताई. खाल्ल्या ना पोटाला आपल्या. माफ करा मावशी. हा, हे घ्या. हा घ्या. आणि एक देऊ? मी तुला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. काय खायला दिलत तुला? जेवायला दिलत ना? हा, खावा आता हेच. हे घ्या ताई. आजचं तर सांगत होते इकडचे सगळे की बऱ्याचशा गाड्या जेवण घेऊन येत आहेत, पण आज आल्या नाहीत. पण आज मी खरंच त्या बाळाला खूप धन्यवाद म्हणेल, शार्वीला, की त्या बाळाच्या निमित्ताने जेवण असं बनवून लगेच मी घेऊन आले. तर आज इतके भुकेजलेली लोक होती आणि काही आपले माऊलीचे जाणारे वारकरी होते. तर शार्वी, तुला खूप आशीर्वाद आहेत बाळा, तुला आणि तुझ्या परिवाराला. आणि आज आमचं सगळं जेवण संपलेलं आहे. घरी निघाले होते, जेवण संपलं आणि दादा आला. मला म्हटला ताई मला जेवण पाहिजे. तर म्हटलं राजा तू एवढा चांगला दिसतोय, काय झालं तुला? तर सांगतोय की मी धाराशिववरून आलोय आणि कामासाठी आलोय, पण मित्रांनी बोलवलं आणि फोन स्विच ऑफ मित्र करून त्याचं हे झालं. पण आता मला काम पाहिजे. तर मी नेहमी सांगते की रस्त्यावर फिरू नका. त्यांनी पण 2-3 दिवस झाले इथं बघितलंय. कसं वातावरण आहे इकडचं? हा, तर मी म्हणून म्हणून मी सगळ्याला सांगत असते, कारण अपघात खूप होतो आणि तरुण पोरांच्या पाय फ्रॅक्चर झालेले आहेत. ससूनला बरेचसे ऍडमिट आहेत बेवारस म्हणून. तर आता ह्याला म्हटलं बाबा तुला काम देते, काम कर कुठं तरी चांगलं एखाद्या ठिकाणी. तर हा तयार झाला. हा व्यसन नाही करत, काही नाही करत. तर ह्याला म्हटलं येतो का तुला ज्या ठिकाणी काम आहे? त्यांना आधी फोन केलं, ते म्हटले आहे ताई, काम घेऊन या. त्याला काम करायची इच्छा असेल तर. काम करायची इच्छा असेल तर कुठेही काम लागतं आणि करावं लागतं, ते फक्त इच्छा पाहिजे. बरोबर का नाही? तर आता ह्याला घेऊन चाललोय आम्ही आणि त्या मी हॉटेलमध्ये सोडणार आहे आणि तिथं तो काम कर व्यवस्थित. हा, अजून पुढं काहीतरी करता येईल तुला. हा, तर
चला आता ह्याला घेऊन जाऊ आणि ह्याला इथं न देता ह्याला एखाद्या चांगल्या कामाला लावू. खूप असा पाऊस येतोय आता सध्या आणि आमचं जेवण वाटप करून झालं की पावसाची सुरुवात झाली. तर आज ह्या दादाला पण घेऊन निघालोय आम्ही. रोहित पशी बसला दादा आणि आम्ही आत्ता चाललोय त्यांच्या हॉटेलवरती. या दादांना तिथं सोडून मग पुढं जाणार आहे. पण पाऊस खरंच खूप चालू झाला पुण्यामध्ये. आता पहिलं तर त्याला जेव घालतोय आम्ही आणि मग त्याला त्याच्या कामावर तो इकडे राहणार. कसं वाटलं तुला? भारी वाटलं. व्यवस्थित आहे. मालक बरे भेटलेत का? छान आहे. तू व्यवस्थित काम कर हा. आता रस्त्यावर भटकायचं नाही ना. आता जेवण कर आधी पोटभर हा. त्याला चांगलं काम लागलेलं आहे. कसं वाटलं बाई तुला? चांगलेच लोक इकडची. हा आधी तर ह्याला जेव घातलं आणि ह्याला आता जे काय असेल ते ठरवून करून घे. त्याच्याकडे आहे फोन वगैरे, आधार कार्ड पॅन कार्ड पण आहे. ते मागितल्यावर त्यांना डॉक्युमेंट दे आणि चांगलं काम कर व्यवस्थित हा. आईला पण मदत करी फिरून काम करून तिकडे हा. आणि अजून मधून माझा नंबर आहे, दादाचा नंबर आहे, फोन कर हा. चला.